मंडळी, राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता. दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर सरकारने आपली भूमिका मागे घेतली आणि जी.आर. रद्द केला. 5 जुलैला सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र शासन निर्णय मागे घेण्यात आल्यानंतर आता विजयी मेळावा पार पडणार आहेत. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. याच दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मराठी जनतेला पहिल्यांदाच एकत्र आव्हान केले. आवाज मराठीचा या मथळ्याखाली ठाकरे बंधूंनी हे पत्र जारी केले. एकत्र पोस्ट करत दोन्ही नेत्यांनी वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या असे आवाहन मराठी जनांना केले. त्यामुळे आता 5 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळताना दिसत आहेत. आवाज मराठीचा असे म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवले का? तर हो, नमवले. कोणी नमवले? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवले. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट बघतोय, असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहेत. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी आपले नम्र म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे नावही देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड जागराला यावे अशी पोस्ट करत संजय राऊत यांनी सुद्धा हे पत्रक शेअर केले. वरळी येथील डोम सभागृहात हा विजय उत्सव होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याच्या पाहायला मिळत आहेत. तर मंडळी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले, यांची जर युती झाली, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का? याबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.